आपण सगळेजण पवित्र होण्याच्या मार्गामध्ये चाललेले आहोत. प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न चालू आहेत आणि प्रामाणिक प्रयत्न चालू आहेत. चालत असताना चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करत असतो. आजच्या प्रार्थनेला सहभागी होतो, पर्सनल प्रेयर आहे, सगळ्या. आणि आपल्या जफी मॅडम गेल्या शनिवारी व्यवस्थित काय करायचं, रोजची अंघोळ कशी करायची, रोजची न्याहारी कशी करायची, त्या दृष्टीने जे काय आपल्याला आध्यात्मिकरित्या उचित आहे ते सगळं करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलं. आता ह्या मार्गावर चालत असता आपण अनेक वेळा अडखळत असतो, पडत असतो आणि मागे जात असतो. म्हणजे पावित्र्याच्या मार्गावर चालत आहोत, तसेच पडत देखील आहोत. आणि आपल्या हातून पाप घडत असतं आणि त्याद्वारे आपण देवाच्या मार्गावर न लागता दुसऱ्याच एका मार्गावर चाललेलो असतो. म्हणजे एकाच व्यक्तीतून चांगलं घडत असतं, वाईट घडत असतं. पवित्र काम करत असतात, वाईट काम देखील होत आहे. तर चित्रामध्ये दाखवलंय की प्रत्येक माणसामध्ये दोन लांडगे आहेत. एक आहे जो वाईट आहे, इव्हल, अँगर, जेलसी, ग्रीड, रिसेंटमेंट, नुसतं दुःख व्यक्त करणं, खोटं बोलणं, स्वतःला खाली समजणं किंवा स्वतःला ग्रेट समजणं, या सगळ्या निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आहेत. आणि दुसरा आहे जो चांगला आहे, आनंद, शांती, प्रेम, दया, आशा, नम्रता, चांगुलपणा, इतरांविषयी कळवळा, सत्य बोलणं. आता ह्या दोघांमध्ये कोण जिंकणार? ह्या दोघांमध्ये कोण जिंकणार? नुकतं आपण पाहिलं की पवित्र काम देखील करत असतो, पाप देखील घडत असतं. एक वाईट लांडगा आहे, एक चांगला लांडगा आहे. आणि हे बायबलचं नाही, एका साध्या व्यक्तीने लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्यामध्ये पवित्र आत्मा देखील आहे आणि आपल्यामध्ये दुरात्मा देखील काम करत आहे. वाईट आत्मा जेव्हा काम करतो त्याचा आपण अनुभव आता घेऊया. एखादी व्यक्ती पापात पडली आहे आणि त्याच्याकडून पाप घडलं. सैतान त्या गोष्टीबाबत त्या व्यक्तीचा ताबा घेतो आणि हीच पापात पडलेली व्यक्ती नंतर दुसऱ्याच्या संपर्कात येते. ती त्याच्यामधून काय पास ऑन करते, जे अवगत मिळवलं आहे ना तेच पास ऑन करते. म्हणजे त्याचा संघर्ष दुसऱ्या व्यक्तीबरोबर, काहीतरी वाईट वागणं त्या व्यक्तीबरोबर, आणि इन शॉर्ट तर दुसऱ्या व्यक्तीला देखील पापात पाडत असते. जर आपण पावित्र्यात मजबूत नसलो, तर आपण अशा वेळेला ह्या पहिल्या व्यक्तीसारखे जे दुसऱ्या व्यक्तीला मोहात पाडते, पापात पाडते, अशा प्रकारे त्याद्वारे आपण तसं वागत असतो. हे सत्य आहे. आणि असं केल्याने एक प्रकारे ती व्यक्ती सैतानाची एजंट बनत असते. कारण एककडून पाप शिकते, पाप करते, दुसरा देखील मोहात पाडते, त्याच्याबरोबर काही भांडण करते, त्या व्यक्तीला देखील पापात पडत असते. हे सत्य आहे. आणि सैतान अशा
दुबळ्या किंवा अगोदरच पापात पडलेल्या व्यक्तींना निवडतो आणि त्याचे एजंट बनवतो. त्यांचं काम काय आहे? जे पवित्र मार्गावर चालत आहेत किंवा जे वीक आहेत त्यांना खाली काढण्याचा सतत प्रयत्न करणे. सैतानाने नेमून दिलेले एजंट. आपल्याला वाटतं आपल्या बरोबर ही व्यक्ती का त्रास देते, ही व्यक्ती आपल्याला का भांडते, हे आपली परीक्षा घेण्यासाठी सैतानाने एजंट बनवलेले असतात. तुमची शांती भंग व्हावी म्हणून, तुम्हाला पापात पडावं म्हणून, तुम्ही देवाच्या चांगल्या मार्गावर न चालता त्रस्त होऊन काय करू, मला हेच दिसतंय, त्रास होतोय, ह्या गोष्टीवर लक्ष देणं म्हणजे जो देवाचा सन्मार्ग आहे त्यावरून बाजूला होऊन दुसऱ्याच एका मार्गावर चालण्यासाठी अशा व्यक्ती अनेक वेळा असतात. आणि त्यांचं एक काम आहे, तुम्हाला त्या देवाच्या मार्गावरून बाजूला काढणं. सैतान असं अनेक वेळा अनेक व्यक्तीच्या द्वारे करत असतो. आणि जेवढे तुम्ही पवित्रात वाढाल, जेवढे तुम्ही पवित्रात त्याग करून अजून जवळजवळ देवाच्या जाण्याचा प्रयत्न कराल, असे एजंट तुमच्यासाठी वाढत राहणार, वाढत राहणार, वाढत राहणार. जो पवित्र माणूस आहे त्याच्या भोवती खूप फिरत राहणार. पण आपला एक फार मोठा प्रयत्न असला पाहिजे. त्या एजंटने जो प्रयत्न केला आहे आपल्याला पापात पाडण्यासाठी, देवाकडून आपलं लक्ष बाजूला काढण्यासाठी, त्यात पडून नका, कारण तो सैतानाचा विजय आहे. तो सैतानाचा विजय आहे. आपण ज्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे त्या मार्गावरून पळवण्यासाठी सैतान खूप प्रयत्न करणार. मग तो सैतानाचा शिंग घेऊन निघून आपल्याबद्दल हे करल नाही ना. कधी कधी ऑफिस मधून कोणतरी त्रास देणार असेल, शेजारी कोणतरी त्रास देणार असेल, प्रवास करत तिकडे कोणतरी त्रास देणार असेल, कधी कधी कुटुंबातली देखील व्यक्ती असेल जी मागे पडली आहे. आता तुमची कार आहे, चारी चाकात हवा व्यवस्थित भरायची आहे ना. 3 चाकात हवा भरली, 1 चाक वीक ठेवलं तर गाडी नाही जाणार. म्हणून आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तीने तितक्याच पावित्र्यात, तितक्याच मजबूतीने एकत्र राहणं महत्वाचं आहे. कारण सैतान कोणाचाही फायदा कधी घेऊ शकतो. हे फार मोठा धोका जे व्यक्ती आपल्या पावित्र्याच्या जीवनात जगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आहे, प्रत्येकासाठी. आणि जेव्हा आपण अशा व्यक्तीशी पुन्हा मग ते भांडण असो किंवा त्याने जे सांगितले त्याच्यात विचार करायला प्रयत्न करत असतो, आपण ठरवलंय पैशाच्या मागे जायचं नाही, कोणतरी पैशाचं प्रपोजल घेऊन येईल. तुम्हाला जाणवलं की माझा फोनचा उपयोग मी फार जास्त करायला लागलोय, आजपासून मी हे फोनचा हा ऍप वापरणार नाही. त्याच दिवशी कोणतरी तुम्हाला त्याच ऍपवर कोणतरी मित्र एक लिंक पाठवेल, हे बघ इथे चांगलं आलंय बघ. मला स्वतःच अनुभव सांगतो, मी चेस खेळायचो ऑनलाईन आणि खूप जास्त खेळायचो. आणि मला असं वाटतं की एक ऍडिक्शन सारखं पण झालेलं की ऑफिस 6:30-7 वाजल्या खेळत बसणार, 8:30ला प्रार्थना त्याच्या अगोदर कधीतरी खाली येणार, तास दीड तास कसं किती जायचं, कधी उशिरा बसायचो. तुम्ही ठरवलं आजपासून चेस खेळायचं नाही. 13 ऑक्टोबरला ठरवलं. त्याच दिवशी एक लिंक आली, 3 चेस टुर्नामेंट आहेत, भाग घेणार का? कारण जेव्हा जेव्हा तुम्ही एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार ठरवणार, तुम्हाला पाडण्यासाठी सैतान तिकडून त्याचे प्रयत्न चालू करणार. आणि ह्या गोष्टी ज्या तुम्ही अगोदर बळी पडलेले होता त्यात आपण पुन्हा बळी पडणार ही शक्यता खूप जास्त आहे. उदाहरणार्थ, मला समजा एखाद्या व्यक्तीला दारू पिण्याचं व्यसन आहे आणि त्याने ठरवलं दारू प्यायची नाही. अचानक असं कोणतं पिणार, अरे घे रे बाबा एकच ना. आणि ते जुने सगळे मोह आपले सगळं आपाप आठवणार आपल्याला. आणि हे सगळं होत राहणार. कधी कोणा स्मोकिंगचं सवय, अशा प्रकारे ज्या ज्या सवयी आहेत त्या वीकनेस जे अगोदर आपण आपले होते आणि देवाच्या कृपेने आपण त्याच्यातून बाहेर आलेलो आहोत,
तरी सुद्धा सैतान त्या जुन्या विकनेसचा, आपल्या कमकुवतपणाचा वापर करतो आणि आपल्याला पुन्हा खेचण्याचा प्रयत्न करतो. हे सत्य आहे. अनेक जणांनी जाणवलं असेल की काही वर्ष अगोदर जे मी पाप कबूल करायचो ना, ते मी आज देखील तेच पाप कबूल करत आहे. गेली 7-8 वर्ष मी त्याच्यातून बाहेर आलेलो आणि अचानक तेच पाप आता मी कबूल करत आहे. हे जर होत असेल तर जाणवायचं की सैतानानं आपल्याला सोडलेलं नाही आणि तो सहसा कोणालाही सोडत नाही. अतिशय रागीट, अतिशय रिव्हेंज घेणारा, बदला घेणारा आहे तो. कोणालाही सोडत नाही. विशेष करून जेव्हा आपल्या जुन्या सवयी होत्या, ज्या पाप होते, कारण त्या दरम्यान आपण सैतानाचे बळी झालेलो ना, त्याची गर्लफ्रेंड झालेलो ना, त्याचे बॉयफ्रेंड झालेलो ना, तो सोडत नाही ना, तो बदला घेतो ना, तो ऍसिड फेकणार ना. सैतान सोडत नाही. विशेष करून जेव्हा आपण अगोदर ज्या पापापासून बाहेर आलेलो आहोत, त्या पापात आपल्याला पुन्हा एकदा पाडण्यासाठी तो खूप जास्त प्रयत्न करतो, खूप जास्त प्रयत्न करतो. आता आपल्याला खूप सांभाळायचं आहे की मी पापाचा एजंट होणार नाही. माझ्याद्वारे दुसरं कोण पापात पडणार नाही. कारण आपल्या शेजाऱ्याचं विकनेस काय आहे तो सैतानाला माहिती आहे आणि तुम्हाला मग भडकवणार. त्याला ते जाऊन कर ना, ते जाऊन केलं की तो पापात पडणार आणि तुम्हाला वापरणार त्याच्या हेतूसाठी. आपण जर वीक असलो, आपण जर देवामध्ये सामर्थ्य नाही, हे योग्य नाही. छोट्या छोट्या गोष्टीतून स्ट्रॉंग राहिलो नाही तर सैतान आपला वापर करणार, आपल्याला त्याचं एजंट बनवणार. जर आपल्याला खरोखर देवाचा एजंट व्हायचं असेल ना, देवाचं पवित्र आत्मा आपण जायत राहायचं असेल ना, तर आपण वचन घेऊया. लूक शुभवर्तमान अध्याय 1 वचन 41. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. पवित्र मरिया पवित्र आत्म्याने इतकी भरलेली की फक्त अलिशिबेच्या घरी जाते, तिला हाक मारते आणि अलिशिबेच्या उदरातलं बाळ पवित्र आत्म्याने उल्हास करते आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने भरून जाते. हा तिचा पेंटेकॉस्ट. हा अलिशिबेचा पेंटेकॉस्ट. आता आपण कोणाच्या संपर्कात आवाज थोडा मोठा करा, बारीक येतो आवाज थोडा लहान येतो. मी जवळ घेतो. माझा स्पीकर थोडा छोटा आहे. सिस्टम चांगली, माझा स्पीकर छोटा आहे. जेव्हा सॉरी पवित्र मरियेविषयी सांगत होतं की ती पवित्र आत्म्याने इतकी भरली होती की फक्त अलिशिबा तिच्या संपर्कात आल्याने स्वतः पवित्र आत्म्याने भरून गेली. म्हणजे पवित्र मरिया देवाचे एजंट होती की पवित्र आत्मा पास ऑन करण्यासाठी. आपल्याला तसं होता आलं पाहिजे. मागे मी आता थोडंच कमी केलं, पण अनेक वेळेला मी बायबलचे एखादी वर्स जसं मित्रांना जे एक ग्रुप बनवून ठेवला आहे डिस्ट्रीब्युशन लिस्ट, त्यांना मी पाठवत असतो. आणि एकदा एक भगिनी म्हणाली सगळ्यांच्या समोर, मला म्हणते, हा माझा देवदूत. हे काय? हा माझा देवदूत. माझ्या मनात काहीतरी चलबिचल चालली आहे, आता माझ्या हातून पाप घडणार अशी स्थिती आहे. एवढं त्याचा मेसेज येतो, एवढ्यातच प्रशांतचा मेसेज येतो, हा माझा देवदूत. आता मी एक मेसेज पाठवायला प्रार्थनेमध्ये होतो, काय करतो, आणि कृपयाने पवित्राच्या सामर्थ्याने एक मेसेज पाठवला. म्हणजे बायबलचं वर्स असेल काय होतं मला पण माहिती नाही. अनेक जणांना पाठवलं. त्यांच्या कोणाच्या मनाची काय स्थिती आहे मला जरा पण ठाऊक नाही, परंतु पवित्र आत्म्याला माहिती आहे.
कोणाला जाऊन कुठला संदेश कसा वापरायचा. अशा हेतूने, अशाद्वारे आपण जेव्हा पाठवतो तेव्हा ती व्यक्ती पाप करण्यापासून प्रवृत्त होते. म्हणजे आपण देवाचे एजंट बनतो. म्हणजे आपण देवाचे एजंट बनतो. आपल्याला तशा प्रकारे आपण संतांच्या संपर्कात आले की आपल्याला काय संतांसारखंच वाटणार ना. पवित्र लोकांच्या संपर्कात आले की आपण पवित्र वाढणार ना. आमची शेजारची एक भगिनी होती, ती पार्ले बिस्किट फॅक्टरीमध्ये कामाला होती. संध्याकाळी ती आली, ती अंघोळ करीपर्यंत ती अंगाला पार्ले चीज चांगला वासायचा. ती काय अंगाला बिस्किट लावत नव्हती, फक्त त्या फॅक्टरीमध्ये होती. म्हणजे जेव्हा आपण चांगल्या वातावरणात स्वतः असतो, एकमेक आपले मित्र कोण आहे, मैत्रीण कोण आहे, कोणाबरोबर आपण वेळ घालवतो, ते जेव्हा ठरवतो तेव्हा आपण त्याच पावित्र्यात राहत असतो. त्या प्रकारे त्या पावित्र्यात वाढत असतो. आणि ते राहणं महत्वाचं आहे. ते कम्युनियन आहे, ते ऐक्य आहे, ते पवित्र जनांचं ऐक्य आहे. आज आपण इथे जमलो आहोत ना एक्झॅक्टली त्यासाठी. एक जण पापी आहे, पवित्र होण्याचा प्रयत्न करतो, दुसरा जण पापी आहे, पवित्र होण्याचा प्रयत्न करतो. एकमेकाच्या सामर्थ्याने वाढत 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 जातो. म्हणजे आपण कोणाबरोबर वेळ घालवतो, कोणाशी बोलतो, कोणाशी उठतो, ते महत्वाचं आहे. स्तोत्र एक वाचतो ताई, 1 to 3. Psalm 1, 1 to 3. आपण कोणाबरोबर उठतो, कोणाबरोबर बसतो, कोणाबरोबर वेळ घालवतो, ते ठरवतं की आपण काय होणार, आपण काय होणार. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीत चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. तो धन्य. आपण कोणाबरोबर उठतो, कोणाबरोबर चालतो, कोणाबरोबर बसतो, हे महत्वाचं आहे. एक्झॅक्टली सांगितलंय. आता समजा मला माहितीये की एक नाव घेतो स्क्रीनवरचं, ऑस्बॉर्न. आता माझं ऑस्बॉर्न बरोबर जमत नाही, काहीतरी फाटलंय. आणि मला माहितीये अजून कोण बघू आता, काहीतरी नाव घेतो मी, सॅम्युएल डिसूझा. मला पण माहिती सॅम्युएलचं आणि ऑस्बॉर्नचं पण जरा जमत नाही. मग मी सॅम्युएलला फोन केला, हॅलो, हा अच्छा ऑस्बॉर्नने ना तुझ्याशी असं केलं का? हा माझ्याशी पण तसं केलं. तेवढंच नाही, त्याच्याशी असं केलं. म्हणजे मी ऑस्बॉर्नची माझं पटत नाही, सॅम्युएलचं पण त्याची पटत नाही, म्हणून आमच्या दोघांचा कॉमन शत्रू, मग त्याची टीका करणार, त्याच्याविषयी वाईट बोलत राहणार. अरे तुम्ही बिस्किट फॅक्टरीत चांगलं वास घेऊन येणार, त्या गाणीत उभे राहून वास घेऊन येणार. तुम्ही कोणाशी बोलता, कोणाशी उठता, तिसऱ्या माणसाची काय बोलता, तेच ठरवणार की तुम्ही देवाचे एजंट आहेत की सैतानाचे एजंट आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष द्यायचं आहे. आपल्या समोर जर मोठा धोंडा असेल ना, तर त्याला आपण टक्कर देणार नाही. त्याला माहिती आपण हळू जशी बाजूला जाणार. त्याच्या अजून थोडा दगड जरी असला तरी बाबा दगड आहे बाजूलाचा. पण जे अजून छोटे छोटे जे खडक असतात ना, त्याच्यावर आपण अटकत असतो, त्याच्यामध्येच आपण अटकत असतो. सैतानाला हे माहिती आहे, आपल्याकडून तो मोठी पाप करून घेणार नाही. संधी मिळाली करून घेईल, पण सहसा त्यात आपण पडणार नाही, त्याला माहितीये. मग त्या लक्ष त्याचं नसतं. छोटी पाप असं करून आपल्याला तो पूर्णतः खाली पडत असतो. आपण पाहूया लूक अध्याय 16 वचन 10. जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळ विषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळाविषयी अन्यायी आहे.
देवाने आपल्या छोट्या छोट्या गोष्टीविषयी विश्वासू राहण्यासाठी सांगितलं. छोट्या छोट्या गोष्टी, जेवढी छोटी गोष्ट आहे जास्त विश्वास आहे. मग मी काय करतो, मी कसा वागतो, छोट्यात छोटी गोष्ट. संत मदर तेरेसा काय म्हणतात, बी फेथफुल इन स्मॉल थिंग्स बिकॉज इट इज इन देम दॅट युअर स्ट्रेंथ लाईज. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विश्वासू राहा, कारण त्याच्यामध्येच तुमचं सामर्थ्य आहे. आपल्याला वाटतं की मी देवाची मोठी मोठी कामं करणार, मी देवाचे काहीतरी मोठा प्रचार करणार, का मी देवाच्या कार्यासाठी खूप काय करणार. पण संत लूक तर म्हणतो, तुम्ही जर छोट्या गोष्टीत विश्वासू नाही तर देव तुम्हाला मोठ्या गोष्टी कधी देणारच नाही, कधीच देणार नाही. कारण ते वचन आहे, बायबलमध्ये वचन कधी फसत नाही, कधी पडत नाही. छोट्या गोष्टीत जो विश्वासू राहतो त्यालाच पुढे जाऊन मोठ्या गोष्टी मिळतात. आपण अजून एक वचन बघू, संत डॉमिनिक सावली काय म्हणतो, हा संत फक्त 13 वर्ष असताना मरण पावला. 13 वर्ष म्हणजे किंबहुना आपल्यापैकी सगळ्यात लहान असावं की मुलं सोडून. आय एम नॉट कॅपेबल ऑफ डुईंग बिग थिंग्स बट आय वॉन्ट टू डू एव्हरीथिंग इवन द स्मॉलेस्ट थिंग्स फॉर द ग्रेटर ग्लोरी ऑफ गॉड. मी मोठ्या गोष्टी करण्यामध्ये सामर्थ्यवान नाही, मला ते जमत नाही, पण मी प्रत्येक गोष्ट, छोट्यात छोटी गोष्ट देवाच्या मोठ्या गौरवासाठी करणार. हे जेव्हा आपण ध्येय ठेवतो ना, तेव्हा आपण संतांच्या मार्गावर जात असतो. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे मी काय बोलतो, मी काय करतो. आता समजा मी स्मिताशी कडक शब्दात करत आहे आणि त्याच वेळेला आपल्या पॅरिसचे फादर आले. हा फादर या स्मिता जरा सर्वशा का आपण काय करा, फादर तुम्ही जरा थोडं बाजूला, माझा तवा जरा गरम झालाय, मला जरा आता करू दे डिश नंतर मी तुमच्याशी बोलतो. तसं करणार का? तुम्ही बसा ना, तुम्ही घराच्या बाहेर बसा, माझं जरा चालू आहे, एकच बायको आहे, मला जरा करू दे, नंतर मी तुमच्याशी बोलतो. 2च मुलं आहेत, जरा मला काय करू दे, मारू दे जरा. फादर समोर तसं नाही करणार ना, बिशप समोर तर नक्कीच नाही करणार ना. मग जो जिवंत देव निरंतर आपल्या आजूबाजूला आहे, किंबहुना त्याचा पवित्र आत्मा आपल्या मध्ये आहे, आणि ज्याला आपण लास्ट संडेला ख्रिस्त शरीर जो जिवंत येशू आत घेतला त्याचा आपण मेडल घालतो, क्रॉस घालतो, बेंतीन घालतो, मग तो बाजूला असताना आपण एकमेकांशी कसं वागतो? फोनवर काय बोलतो, इंटरनेटवर काय चॅटिंग करतो? जर येशू ख्रिस्त बाजूला बसलेला असला तर मी फोनवर टाइमपास करेन का? ऑफिसचा टाइम आहे, माझा बॉसचा बॉस बाजूला बसला तर मी काहीतरी गुगलवर टाइमपास करत बसेन का? ऑफिसचा टाइम आहे. मग ते मला पण समजलं पाहिजे, माझ्याकडून चूक होते. पण हे प्रत्येकाने ठरवायचं आहे की मी एकटा नाही, माझ्यासमोर देव आहे, आजूबाजूला देव आहे, तो ते बघत आहे. इट स्टार्ट्स विथ मी, माझ्यापासून सुरुवात आहे ती. आता मी तुम्हाला सांगतो नंतर की मी जर ऑफिसच्या वेळेमध्ये मला ऑफिसच काम करायचंय, मी चुकलोय. मी छोट्या छोट्या गोष्टीत कसा वागतो तेच फार महत्वाचं आहे. आता आपण रोमकरास पत्र अध्याय 7 वचन 14 ते 20 हे पाहूया. कारण आपल्याला ठाऊक आहे की नियमशास्त्र आध्यात्मिक स्वरूपाचे आहे. मी तर दैहिक पापाला विकलेला असा आहे. कारण मी काय करतो
ते माझे मलाच कळत नाही. एक मिनिट थांबा, नंतर बस. तर आता संत पौल सांगत आहे की मी असा शब्द वापरून सांगत आहे, परंतु हे स्वतःसाठी नाही, तो पवित्रामध्ये खूप होता, आतमध्ये खूप व्यवस्थित चालायचा. तो अशा व्यक्तीविषयी सांगत आहे की जो देह वासना किंवा स्वतःविषयी जो खूप असा पापात पडलेला आहे, त्या माणसाची आध्यात्मिक स्थिती काय आहे ते तो सांगत आहे. पौल इथे स्वतःविषयी बोलत नाही. कंटिन्यू कर. कारण मी काय करतो ते माझे मलाच कळत नाही. म्हणजे जे मी इच्छितो ते करतो असे नाही, तर जे मला द्वेष वाटते तेच करतो. जे मला इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र उत्तम आहे अशी मी संमती देतो. तर आता ह्यापुढे ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी बसणारे पाप ते करते. कारण मला ठाऊक आहे की माझ्या ठायी म्हणजे माझ्या देह स्वभावात काही चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे हे मला साधते, पण चांगले ते कृतीत आणणे मला साधत नाही. कारण जे चांगले करावेसे मला वाटते ते मी करत नाही. कारण तर करावेसे वाटत नाही असे जे वाईट ते मी करतो. जे करावेसे वाटत नाही ते जर मी करतो तर ते कर्म मीच करतो असे नव्हे, तर माझ्या ठायी बसणारे पाप ते करते. पौल आपल्याला ह्या स्थितीविषयी म्हणत आहे. रोमकरस पत्र 7वा अध्याय जो आहे, हा बराचसा भाग एखादी व्यक्ती देहामध्ये किंवा पापाच्या स्थितीमध्ये जरी वाटतं की मी चांगलं करतो, मी देवामध्ये आहे, परंतु ही जर जेव्हा आपल्याला लक्षणं दिसत असतात तेव्हा आपण देहस्थितीमध्ये आहोत, त्याचं पूर्ण उदाहरण आहे. आणि त्याचाच उलट भाग रोमकरास 8वा अध्याय, की जो माणूस खरोखर पावित्र्यात आहे, पवित्र आत्म्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं. तर रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 8, 9 आणि 14 घेऊया. जे देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला देवाचा आत्मा प्राप्त झाला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत. सरळ शब्दात म्हटलेलं आहे, जर मला पवित्र आत्मा चालवतो तर मी देवाचा पुत्र आहे. म्हणजे मी जे काय बोललो ते पवित्र आत्म्यापासून बोललो का? मी जे काय वागलो, गेल्या 1 तासात जे काय मी केलं, हे पवित्र आत्म्यापासून होतं का? जर ते आहे तर मी देवाचा पुत्र आहे, देवाचा मुलगा आहे, देवाची मुलगी आहे. पण जर नाही तर मी तो नाही, देवाचा मुलगाच नाही. मग ते रोमकरस 7 मध्ये आपला भाग आहे. मला करावं असं वाटतं, पण हे करायचं पण मी ते करतो, पण खूप बरं करायचं म्हणून वाईट करतो, मग मी हे करतो, माझ्यामध्ये पाप आहे ना. मग तू देवामध्ये कुठे आहे, पवित्रात कुठे आहे? नाहीच. तर आपण जेव्हा लॉकडाऊन नव्हतं त्याच्या अगोदरच ट्रेनमध्ये भरपूर गर्दी असायची आणि एक माणूस त्याच्या पुस्तिका होती पूजेची, तर तो अतिशय असं डोकं खाली घालून वाचतो, करतो, अशी करतो, पान फिरवतो, विचार करतो बापरे छानपैकी करतो, पूजावर करताय त्याची. आणि इतकी ती पुस्तिका घासलेली, खूप काळी झालेली आणि त्याने सेलोटे पण लावली, कारण घासून घासून ती खराब झालेली. आणि त्याने सगळं ती केलं, डोक्याला लावलं, खिशात घातली आणि समोर त्याचा माणूस उभा होता, त्याला ढोंग ढोंग सुरू केलं, तेरा हात का पेपर मेरा हवा रोक रहा है, ऐसा है वैसा है वैसा है वैसे. अरे तू करतो काय?
हा माणूस बसलाय, 2-4 माणूस पण उभा असेल, त्यावेळेला पेपर वाचायचे. आता फोन जास्त हातात असतो, पेपर वाचतो. तो पेपर पढ़ रहा था, मेरा हवा रोक रहा था, टा 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 टा, डिशू डिशू डिशू. तो नुकतं काय केलं? म्हणजे आपण कधी मिसळ येऊन ऐकायचं की कधी पर्सनल प्रेयर मधून उठून बसायचं आणि नंतर समोरच्या व्यक्ती डिशू डिशू करायचं. मग हे देवापासून आहे. मग छोट्या छोट्या गोष्टीत सांभाळा ना. छोट्या छोट्या गोष्टी तिकडेच सांभाळायचंय. आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, की बायबल प्रमाणे नाही, पण मी आता सांगतो तुम्हाला. समजा संडेचा कुठला तरी दिवस आहे आणि तुम्हाला सांगितलं की जग बुडणार आणि फक्त 1 तास उरलाय, आता देव न्याय करायला येणार आहे, फक्त 1 तास उरलाय. मी काय करणार? माईक जरा म्यूट करा आणि तुम्हीच सांगा. 1 तास उरलाय म्हणजे कधीतरी संडेची दुपार आहे का सोमवारचा दिवस आहे, जो काही दिवस आहे या आठवड्यात, पुढच्या येणाऱ्या आठवड्यातला दिवस आहे, विचार करा. आणि देवदूताने सांगितलं 1 तासात आता देव येशू न्याय करायला येणार आहे तुमचा सगळ्यांचा, जगाचा. काय करणार तुम्ही 1 तासात? ओके, दुसरं? क्षमाच मागणार. काय करणार? क्षमाच मागणार देवाकडे. आम्ही पापी आहोत, मला क्षमा. क्षमा करा. ओके. तेरेसाताई काहीतरी बोलत होते पण त्याचा माईक म्यूट आहे. देवाकडे दया याचना करू. दया देवाकडे दया करा. क्षमा मागवा पापांची. क्षमा मागू. म्हणजे कोण सांगेल मला 1 तास असला तर मी क्षमा मागणार, दया मागणार, कन्फेशनला जाणार, मिसा ऐकणार. पण 1च तास उरलाय तर फादरकडे कन्फेशनची लाईन लागेल ती एवढी, तर तुमचा नंबर कुठे लागणार? मी कुठे जाऊन पाप सांगणार? फादर म्हणतील मलाच माझं कन्फेशन करू द्या ना, तुमचं कुठे ऐकू मी? मग 1 तासासाठी जे ठरणार, क्षमा मागणार, कन्फ्युशनसाठी प्रयत्न करणार, ते होणारच नाही. इट विल नॉट वर्क. आणि देव सांगतो, बायबल सांगतं, जी वेळ येणार आहे ती कोणालाही सांगून येणार नाही. मी नुसतं 1 तासाचं उदाहरण दिलं. जी वेळ आली फट त्याच वेळेला, ज्या स्थितीत आपण आहे तसंच. म्हणजे देव काय म्हणतो, प्रत्येक स्थितीत आपली तयारी असली पाहिजे की आज जर देव आला आणि सांगितलं चल रे प्रशांत, आज तुझी वेळ आलीये, मग आज मी स्वर्गात जाईन, पुरगुत्रीत राहीन, की माझी मुलं, माझे कुटुंब माझ्यासाठी खूप मिसा देतील आणि मग त्या मिसाद्वारे मी वाचेन, तर माझ्याकडून खूपच पाप घडले आणि ऍक्च्युली नरकातच जाईल. आपली काय कंडिशन आहे? मी आज उपाय सांगत नाही, तयार आहे. प्रत्येकाला सांगत आहे की आपण तयार राहा, छोट्या छोट्या गोष्टीत तयार राहा. तर हा प्रश्न एकदा एका संताला विचारला, संतांनी त्याच्या सेमिनरी मध्ये विचारला, आम्हाला लक्षात नाही, प्रयत्न करून काढण्याचा. तर तो संत म्हणतो, मी जे करतो ना, 1 तास उरलाय ना देव येण्यासाठी, मी जे करतो ना तेच करेन. मी आता जे करत आहे ना मी तेच करेन. मी जर कुकिंग करत आहे मी कुकिंगच करेन. मी जर फुटबॉल खेळत आहे मी फुटबॉलच खेळेन. मी देवाला नाही धावणार. का? कारण ते मी देवाच्या इच्छेप्रमाणे करणार. मी जे काय करणार देवाच्या इच्छेप्रमाणे करणार. मी आज अभ्यास करणार, देवा तुझ्या इच्छेप्रमाणे अभ्यास करताय, याच्यात तू आशीर्वाद दे. तू अभ्यास करता करता देवाला बोलवू दे ना. मी कुकिंग करत आहे, देवा या कुकिंगवर आशीर्वाद दे. त्या स्थितीतच रिमेन इन द स्टेट ऑफ ग्रेस, कृपेतच राहा. मग ते कोंबडीचं मटण शिजलं नाही त्याच्या अगोदरच आपल्याला बोलवलं तर जाऊ दे ना. फुटबॉल खेळायला लागलं तर गोल होण्याच्या अगोदर देवाने बोलवलं, जाऊ दे ना. तयारीच राहा ना. छोट्या छोट्या गोष्टी. 100 किलो दगड आपण उचलणार नाही, पण 1-1 किलोची 100 वेळा उचलता येतील ना.
तसंच आपण हृदयात मोठं पाप करत नाही, पण छोटी पाप छोटी पाप छोटी पाप छोटी पाप असं करून तेवढं मोठं जमवतं ना, तेवढं मोठं जमवतं ना. एक्झॅक्टली अनेकांचं किंवा प्रत्येकाचं जर आपण स्वतः बघत नाही की मी आज हे देवापासून आहे का, हे देवापासून आहे का, माझ्यामध्ये पवित्र आत्मा आहे ना, येशू देवा हे तुझ्यापासून आहे का, किंवा जर माझ्या बाजूला येशू आहे तरी सुद्धा मी हे करेन का. जोपर्यंत छोट्या छोट्या गोष्टी आपण ती तयारी दाखवत नाही तोपर्यंत आपण त्या शेवटच्या 1 तासासाठी कन्फेशनच्या लाईनीला लागणार, काहीतरी देवाजवळ विनंती करणार, संधी पुढे मिळेल माहित नाही ना. आजच तयारी ठेवूया प्रत्येकाने त्या क्षणाला, देवा आय एम रेडी, आय एम रेडी. आज बोलून जायचंय येस. मग मुलांची चिंता कोण करणार. तू जर मला आज बोलून जाते घेऊन जा, पण ती चिंता तुझी आता, माझी नाही. आणि देवाला माहिती आहे आपण देवाला सांगायची गरज पण नाही. पण एम आय रेडी. कारण आता दयेचे दिवस आहेत. देव नंतर न्याय करणार आहे. न्यायाच्या वेळेला दया नाही. जी आपली सत्कृत्य चांगली गोष्टी त्या आपल्या जमा आपल्या बाजूला होणार, पण जे देवापासून नसलेलं आपण केलेलं आहे ते आपल्या विरुद्ध लागणार ना. तर आज आपण एकच गोष्ट ठरवूया की हा व्हिडिओ बंद केल्यानंतर, हा आपला आजचा प्रार्थना सेशन संपल्यानंतर, किंबहुना प्रत्येक गोष्टी जी मी करणार आहे की छोट्या 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 गोष्टीत मी लक्ष द्या की ही देवापासून आहे का, ही देवाच्या गौरवासाठी आहे का. जर माझ्या बाजूला देव असता तर त्याला आवडलं असतं का. हे मी देवाच्या प्रेरणे करत आहे का. आजच हे करूया आणि प्रामाणिक प्रयत्न करूया. छोट्या गोष्टी, मी आज मोठं काही करायला सांगत नाही, परंतु ज्या ज्या गोष्टी आपण करतो सगळ्या गोष्टीवर लक्ष द्या. मी कोणाबरोबर बोलतो, मी कोणाशी बघतो, मी कोणाचा ऐकतो, मी श्वास घेतो कोणाचा, विचार काय करतो. हे आपले 5 इंद्रिय आहेत आणि 6वा म्हणजे विचार. ही जर जोपर्यंत मी ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत काही नाही होणार. मग आहे तसंच आहे, आहे तसंच आहे, आहे तसं आहे, तेच होत राहणार आहे. तसं होऊ देऊ नये. छोट्या छोट्या गोष्टीत विश्वासुरा, छोट्या गोष्टीत येशूने सांगितले छोट्या गोष्टी. आता मी शेवटचं उदाहरण देतो. तुम्ही खूप खूप कामं करता, म्हणजे तुमची पाण्याची मोठी टाकी आहे. जेवढं मोठी कामं केली तेवढी मोठी टाकी तुमची, आणि जेवढ्या चुका केल्या, जेवढं पाप केलं त्यात तुम्ही शेण टाकलं. ठीक आहे. आणि एक व्यक्ती आहे की थोडंच काम करते पण ते पवित्रच करते, मोठमोठी कामं नाही करत. म्हणजे त्याच्याकडे पाण्याचे हंड आहे, स्वच्छ आहे. आता त्याच्या घरी पाहुणा आला तर मोठ्या टाकीतलं खूप पाणी त्यात शेण पडलंय ते देता येईल आपल्याला, की छोट्या हंड्यातलं थोडा पाणी देता येईल. किंबहुना त्याला आज कुकिंग करायचंय, भाजी बनवायची, करी बनवायची, तर मोठ्या हंड्यातलं, मोठ्या टाकीतलं घाण पाणी उपयोगाला येईल, त्या हंड्यातलं छोटं उपयोगाचं पाणी त्या दिवसासाठी उपयोगाला येईल. खूप मोठी कामं करण्यासाठी जाऊ नका. जे मला दिले देवाने संतुष्ट राहा. प्रत्येक बाबतीत पावित्र्यात मी ह्याद्वारे देवाला प्रसन्न करतो का, तेवढंच. आपण शेवटचं वचन घेऊया आता. रोम करा 14:17 14 रोमन्स 14:17. कारण खाणे व पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व,
शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे. ह्यात आहे नीतिमत्व, ह्यात आहे. खूप देवाची सेवा करण्यात नाही, पवित्र आत्म्यामध्ये आनंदात राहण्यामध्ये आहे, शांतीमध्ये राहण्यामध्ये आहे. नंतर आपण होमवर्क म्हणून सांगतो मी सगळ्यांना, गलतीकारास पत्र अध्याय 5 वचन 22 मध्ये पवित्र आत्म्याची फळं ही दिलेली आहेत. ती जर आपल्या जीवनात आहेत तर आपण आत्म्याद्वारे आहोत. चांगल्या झाडाला चांगलं फळ येणार, वाईट झाडाला वाईट फळ येणार. म्हणजे आपल्याला जे फळ दिसतात त्यातून आपण कसे आहोत, जे झाड आहे तेच दिसणार. मी आज मुद्दाम हे वचन बोलत नाही, प्रत्येकाने घरी जाऊन बघा, आपण घरीच आहोत, आपण बायबल उघडून बघा की आपल्यामध्ये पवित्र आत्म्याची कुठली फळं दिसतात. जर ती फळं दिसत आहेत तर आपण पवित्रमध्ये आहोत, आपण नीतिमत्वामध्ये आहोत आणि आपण देवाने दिलेल्या मार्गावर आहोत. नाहीतर सैतान त्याचे एजंट घेऊन आपल्यासाठी रेडी आहे, फासा आपल्यासाठी लावलेला आहे. आपण कधीही त्याच्यात पडू शकतो आणि घसरत जाऊ शकतो. एवढंच सांगून माझे देवाने इन्स्पायर केलेले काही शब्द संपवतो. देवाला धन्यवाद.